या बाजूला उभं राहा असं.
जन्माचा उत्सव करावा या दृष्टीने एकत्रित आलेलो आहोत. पहिली गोष्ट, आपल्या गावाच्या आपल्या परिसराच्या दृष्टीनं ही देवता आपल्याला अनेक प्रकारचे यश देणारी आहे. या गणपती बाप्पाला चिंतामणी गणेश म्हणतात. चिंतामणी म्हणजे काय? चिंतामणी नाही, चिंतामणीवर चिंतामणी म्हटलं की सतत चिंतामणी, मनात ज्याच्या चिंता आहे त्याला चिंतामणी म्हणतात. आणि चिंतेला काढून टाकणार होते त्याला चिंतामणी म्हणायचं. न आणि लक्षात येत असणार, कारण नळाचा मणी म्हणताना नळाचा म्हटलं की मनात असा अर्थ होतो, आणि मणी म्हणताना न बाळाचा म्हटलं की रत्न असा अर्थ. तर ज्याप्रमाणे एक चिंतामणी नावाचं रत्न असतं ते आपल्या जवळ असतं तर कोणत्याही प्रकारची चिंता आपल्या मनात राहत नाही. त्याप्रमाणे गणपती बाप्पा चिंतामणी नावाने रत्नाच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला आहे, सगळ्यांच्या आसपास आहे. त्यामुळे आपल्याला व्यावहारिक आणि पारमार्थिक कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता राहत नाही. आणि जीवनाचं खरं सार सर्वस्व आहे. जीवनात काय मिळालं याच्याकडे पाहू नका, आपलं जीवन निश्चिंत आहे का याच्याकडे बघा. जीवनात खूप काही मिळवलं तरी सुद्धा धर्माची काय आहे? आपल्याला एखाद्या संकटातून सोडवायचं असेल, कोणत्याही प्रकारचं संकट असेल, त्या संकटातून गणपती बाप्पा आपल्याला सोडवायला येतात. निश्चित बाब ते कोणत्या रूपाने येतात, कोणतं रूप असतं त्यांचं? समजा काही आपण आर्थिक संकट आहे, काही सामाजिक संकट आहे, त्यावेळी आपल्याला ते सोडवतात. अनुभव आहे की आपल्या सगळ्यांचा कोणत्या ना कोणत्या रूपाने ते सोडवतात. मग सोडवताना ते स्वतः लंबोदर असलेले, सोड असलेले, त्याच्यानंतर पिकावर धारण केले असे येतात का? पाहिजे कोणी चिंता सुटलेली दिसते पण देव आलेला दिसत नाही. पण देव कल्याण परम पावन अशा प्रकारचं बनवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेतच आहेत. पण तो जन्म करीत असताना, तो उत्सव करीत असताना, तो उत्सव करायचा म्हणजे काय करायचं तर अशा प्रकारच्या सद्बुद्धीला अंतःकरणात स्थिर करण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न होतो त्यावेळी ते तो गणपती बाप्पाचा आहे. जसं प्रभू रामचंद्रांचा जन्म श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी झाला. कृष्णाचा जन्म काय नाव? तुमचं लक्ष होतं, तुमचं लक्ष होतं, तुमचं लक्ष होतं, काय करत नाही तुमचं होतं. मग सांगितलं मी, त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही. प्रभू रामचंद्रांचा जन्म रात्री 12 वाजता झाला. प्रभू रामचंद्रांचा जन्म दुपारी 12 वाजता झाला. आता बरोबर रामनवमीच्या दिवशी झाला. आणि श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला. कोणत्या दिवशी झाला? कृष्णाष्टमीच्या दिवशी झाला. हे दोन जन्म आपल्याला ठाऊक आहे. ह्या दोन जन्मांचा उत्सव केलेला काय मिळतं याबद्दल ब्रह्मलीन पूज्यश्री डोंगरेजी महाराजांची 2 वाक्य सांगतात. दुपारी आपल्याला काय सतावतो? 12 वाजता भूक सतावते की? आता फक्त बघा 12 ते 12:30 होऊ द्या, मग काय आम्ही काळजी करू नका, आपल्याला 12 वाजता जन्म करायचा. पण दुपारी भूक सतावते आणि रात्री काम सतावते. ज्यावेळी भूक सतावते त्यावेळी रामप्रभूंचं स्मरण करा. रामप्रभूंचं स्मरण करीत गेलं की ती भूक कमी होते. आणि भूक नाही कमी झाली तर जेवणाची व्यवस्था करी. जेवणाची व्यवस्था तरी प्रभू रामचंद्र करून देतात. जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ, भुकेची वेळ परमात्मा लागतो, कोणत्याही ठिकाणी लागतो. आपल्या अयोध्येचा अनुभव, आमचा अयोध्येचा अनुभव असा आहे की सगळ्या नियमात जेवण मिळावं त्याशिवाय जेवण करायचं नाही हा नियम करून आम्ही ठेवून गेलो. सोय कोणतीही झाली नव्हती. मंदार महाराज स्पष्ट म्हणले की अशा बाबाबरोबर प्रवास करू नये, कारण हेतूची सोय न करता
पण निघतं जेवणाची काही सोय न करता निघतात. तर असं झालेलं असताना सुद्धा तिथे गेल्यानंतर जेव्हा भुकेची वेळ आली त्यावेळी 2 तास अगोदर हा निर्णय झाला की रामप्रभूंच्या ठिकाणी जो नैवेद्याचा स्वयंपाक होतोय त्या ठिकाणी तुम्हाला तिघांना जेवायला जायचं. मला सांगा हे कुणी केलं? आणि काय कुणाचे ठाकोरे आमचा राम आम्हाला याचा सारांश असा की ज्यावेळी आपल्याला अन्नाची गरज आहे त्यावेळी प्रभू रामचंद्रांचं माध्यमाने स्मरण केलं तर प्रभू रामचंद्र आपल्याला भूक राहू देत नाही. आणि ज्यावेळी आपल्या अंतःकरणात काम नावाची विकृती सतावते त्या कामाचा बाप आहे भगवान श्रीकृष्ण. प्रत्येक कामाचं स्वरूप आहे आणि त्या कामाचा बाप भगवान श्रीकृष्ण आहे. एखादा साधवायला लागला की त्याच्या बापाला दोष सांगायचा त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचं स्मरण झालं की आपोआप काम आपली आत शांत होतो. हे भगवान श्रीकृष्णाच्या स्मरणाच्या प्रभावाचं स्वरूप झाले. त्याचप्रमाणे ज्या वेळी आपल्याला सद्बुद्धीची आवश्यकता आहे त्यावेळी कुणाचं स्मरण करावं? त्यावेळी गणेशांचं स्मरण करावं. आणि ज्या वेळी गणेशांचं स्मरण आहे त्यावेळी गणेशांचा जन्म आपण केला अशा प्रकारचा. म्हणून महालक्ष्मी चतुर्थी असेल अजून कोणत्या दिवशी आपण जन्म करतो? भाद्रपद शुद्ध चतुर्थी. कल्पाच्या भेदानं या दोनही तिथी भगवान गणेशांच्या जन्माच्या स्थिती झालेली आहे. म्हणून अशा प्रकारचा जो जन्म आहे तो जन्म बुद्धीच्या दृष्टीने सांगितला गेला. ज्ञानेश्वर माऊली 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला याचं वर्णन करताना बोलते विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया मनोजी गणेंद्रा श्री गुरु. सगळा विस्तार माहित आहे का? त्या विस्ताराची वेळ पण नाही. पण विश्वाच्या विकसनाची मुद्रा जी आहे म्हणजे विश्व जिथून विकासलेलं आहे, विश्व विस्तारलेलं आहे. विश्वाचा विस्तार ज्या प्रमाणात झालेला आहे आपण त्या प्रमाणात पाहतो. थोडंसं कठीण वाटेल आपल्याला पण ते आपल्याला ओढून घेणं शक्य होतं. ओढून घेणं म्हणजे काय? जो विचार केला गेला, जो विचार खरा मानला गेला तो जसं कोळी असतो ना, कोळी जाळ निर्माण करतो पण त्यात ओढून नाही घेत आहे, त्यात तो अडकतो. तशी आपली गत होते. प्रपंचाचे शास्त्रकारांनी 2 प्रकार सांगितले सृष्टीचे. एक सृष्टी आहे ईशकृत सृष्टी, थोडं सोपं करून सांगतो, आणि दुसरी आहे जीवकृत सृष्टी. ईशकृत सृष्टी म्हणजे भगवंताने निर्माण केलेला प्रपंच. परमात्म्याने सगळं निर्माण केलं. आकाश दिसतं, वारा दिसतो, पाणी दिसतं, अग्नी दिसतो, पृथ्वी दिसते आणि त्याचबरोबर सगळे जीव दिसतात. गाढवे दिसतात, घोडे दिसतात, शेळ्या बोकडे दिसतात, गायी दिसतात, सगळं दिसतं, माणसं दिसतात. हा सगळा प्रपंच कोणी निर्माण केला? हा देवाने निर्माण केला. पण आपल्या परिवारात आलेले लोक स्त्री आणि पुरुष हे देवाने निर्माण केलेले. पण अमुक आई आहे, अमुक बहीण आहे, अमुक मामा आहे, अमुक काका आहे, अमुक आणि याला विश्व विकसनाची मुद्रा म्हणतात. ही जी विश्व विकसनाची मुद्रा आहे ती मुद्रा जाते मनुष्य जेव्हा झोपेत जातो त्यावेळी हा आपला पती आहे, ही आपली पत्नी आहे, ही आपली आहे, त्याच्या लक्षात राहतं का? झोपेत म्हणतो मी माझं म्हणजे हे प्रवचन झाले. त्या मनुष्यानं सगळ्या नात्यांना आपलं मानलेलं आहे आणि खरं मानलेलं आहे. त्या नात्यांचा परिणाम आपल्या जीवनावर सकारात्मक किती होतो आणि नकारात्मक किती होतो याचा विचार केला पाहिजे. सकारात्मक परिणाम याचा अर्थ व्यवहाराच्या दृष्टीने नाही, परमार्थाच्या दृष्टीने. आपण जी जी नाती निर्माण केली थोडं जड वाटतंय का? थोडं अवघड वाटतंय का बोलणं? वाटतंय. आता आम्ही थोडं सोपं करून सांगतो. प्रवचनात बसल्यानंतर आपलं लक्ष लावावं असं आपल्याला वाटतं.
फक्त लक्ष लागतं. ते लक्ष लागून अगदी मनाच्या आतपर्यंत आपण त्यावर स्थिर व्हावं. त्यांच्याकडून मला सुख मिळणार आहे अशी जी भावना आहे त्या भावनेचा मुळातच त्याग झाला पाहिजे. त्याच वेळी मनुष्य या परमार्थाच्या क्षेत्रात येतो आणि याला योग निद्रा म्हणतात. याला योग निद्रा म्हणतात. भगवंताच्या योगाकरिता जी झोप घेतली जाते तिला योग निद्रा म्हणतात. भगवंताचा संबंध यावा. आता बघा याचं उदाहरण सुखे निरोगा शून्य सारुती सुखे निरोगा शून्य सारुती इंद्रालाही ज्याच्या जपानं शांती मिळते अशा प्रकारचे हे काय झालं होतं आपण 5 मिनिटात कथा सांगतो. आपल्याला अहिंसेची कथा पूर्ण माहिती आपण केलेला पण पूर्ण केलेला आहे. आपण मला आपली द्या कारण काय पण पूर्ण केलं पृथ्वीची प्रदक्षिणा केली
पण तशी ती सगळे देव गेले, धावत पडत त्यांचे वाहन घेऊन गेले, तरी सुद्धा ते आले नाही. तू कसं काय आलास? ते म्हणलं शास्त्र असं आहे, त्या पद्धतीने मी केलंय, त्या ब्रह्माला तुमची कन्या आहे. ब्रह्मदेवाला भोगता आलं नाही. ब्रह्मदेवाला अहिल्याचं लग्न गौतमांशी लावून दिलं आणि गौतमांशी लग्न लावून देता धापा टाकत बरेच देव तिथे आले. त्यांना काही मिळालं नाही. पण इंद्राचं मग काही केलं. परिणाम असा झाला की त्याला काही अविचार ठरवला आणि एक दिवस पहाटच्या वेळी गौतम ऋषी स्नानाला गेलेले असताना त्याला अविचार केला आणि दुर्विचारानं व्यभिचारही केला. गौतम ऋषी अत्यंत तपस्वी आहे. त्याच वेळी गौतम ऋषींच्या या तपश्चर्येचा परिणाम त्याला हे लक्षात आलं आणि इंद्राला त्याने शाप दिला की याच क्षणी तुझा शरीरावर अविचार झाला तरी सुद्धा त्याला पुन्हा सद्विचारात परिवर्तित करण्याची आणि त्या अविचाराचा परिणाम नष्ट करण्याची क्षमता श्री गणेशांच्या जपात कशी आहे याचं वर्णन गणेश पुराणाने त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून या श्री गणेशांचा जन्म ज्या काळात झाला, ज्या दिवशी झाला, तो दिवस आजचा आहे. हा जन्म होत असताना प्रामुख्याने एक गोष्ट घडली होती की पहिल्यांदा कार्तिकेयांचा जन्म झाला होता. पार्वती मातेच्या अंतःकरणात ही भावना निर्माण झाली की भगवान शंकरांना अनेक सेवक आहेत, पण माझा हट्ट भोगूच नाही, मला कुणीतरी मला पाहिजे. अशा वेळी काय करावं? कारण कोणतीही वेळ आली की सगळेच जण भगवान शंकरांकडूनच बोलायचे. एक सकाळच्या वेळी पार्वती माता बसलेली असताना सहज अंग असं चोळलं, आता वर काढलं आणि त्या आपल्या पार्वती मातेचं उपचारी केले आणि त्यापासून एक छोटी गोष्ट निर्माण केली आणि त्या संजीवनी मंत्राचा उपयोग त्या छोट्याशा प्राण पुढे संरक्षण करायला गेली होती. बाहेर त्याला सांगितलं इथं संरक्षण करायला दारात बसायचंय, कुणीही आलं तरी सुद्धा दात सोडायचं नाही सांगितलं. थोडा वेळ घेऊन गेला, भगवान शंभू आले. नाही जाऊ गेला, तुला माहिती का मी कोण आहे? तू कुणी असा माझ्या स्वामीने माझ्या आईने मला जर सांगितलं तर मी जाऊ गेला. तू माहित नाही मी कोण आहे? तू कसा कसा पण मी जाऊ घेणार नाही. जे होईल तुला ठाऊक आहे, मी तुला काय करेन मला ठाऊक आहे. कदाचित माझा मृत्यू होईल, पण माझ्या आईने मला जी आज्ञा दिली त्याच्या पलीकडे मी जाणार. मग अगोदर यांना पाठवलं, नंदीला पाठवलं, अनेक गणांना पाठवलं, पण सगळ्यांना परास्त केलं या गणेशाने. आणि त्यानंतर जेव्हा स्वतः भगवान शंभू पुन्हा येतात, ऐकत नाही हे पाहिलं, बऱ्या बोलांना ऐकत नाही, खडाखडी करूनही ऐकत नाही. त्यावेळी त्रिशूळ घेतला आणि ज्यावेळी त्रिशूळ फेकला गेला त्याचा परिणाम ते मस्तक घराला झाला. पार्वतीला कानावर जाई गोष्ट आली त्यावेळी मात्र डोळे लाल झाले होते. अतिशय संतापली होती पार्वती माता. संपूर्ण त्रैलोक्याला प्रज्वलित करावं अशा प्रकारचा तिचा संताप वाढलेला होता आणि त्यामुळे अत्यंत दुःखी झाली. आता सगळं जग जाणून टाकते की काय हे पाहिलं. भगवान विष्णूंनी भगवान भगवती पार्वतीला शांत करण्याचा प्रयत्न केला. बहिणबंधूचं नातं आहे. त्यावेळी पार्वतीच्या सांगण्यावरून भगवान शंभूंनी स्वतःचं त्रिशूळ पुन्हा विसर्जित केलं आणि ते जाऊन पहिल्यांदा
जो एक हत्ती होता त्या हत्तीचं मस्तक त्याने छिन्न भिन्न केलं, छेदलं. ते मस्तक घेऊन ते त्रिशूळ परत आलं आणि ते मस्तक गणेशांच्या त्या धडाला लावलं गेलं. संजीवनी मंत्राच्या प्रयोगानं ते पुन्हा संजीवित झाले आणि अशा प्रकारे श्री गणेशजींचा सुंदर अशा प्रकारचा जन्म झाला असं वर्णन गणेश पुराणामध्ये आहे. श्री गणेश श्री भगवान की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पार्वतीच्या नंदना मोरया. गजानना रे गजबजना. आई बाजू सगळे बोलतात. पार्वतीच्या नंदना मोरया. गजानना रे गजबजना.